सोनेगाव येथे दिलीप मेश्राम यांच्या हस्ते तुळशीचे झाड वितरण. अनेक महिला पुरुषांनी घेतला पुढाकार. पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव येथे भागवत पाटील ठाकरे निर्मित विठ्ठल रुक्माई मंदिरात महिला भजन मंडळ यांना तुळस झाड भारतीय भूविकास मंडळाचे राष्ट्रीय महासचिव व जीवनरक्षक दलचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य वैभव काळमेघ, पोलीस पाटील पपिता इंगोले, संजय आमले, रामकृष्ण इंगोले, रूपराव इंगोले, उषाताई घेर, देवकाबाई आमले, सरला आमले, ज्ञानेश्वरी काळमेघ, लक्ष्मी इंगोले, वंदना ठाकरे, कांता काळमेघ, मीराबाई मेश्राम, रत्नमाला वानखडे, छबीबाई पांडे, शिला मेश्राम, रामराव वानखडे, सुनील सातनूरकर, विलास ठाकरे, नरेश ठाकरे, लक्ष्मण इंगोले, कंठीराम काकडे, राजेंद्र सातनूरकर, सदाशिव पांडे, यादवराव इंगोलेसह समस्त गावकऱ्यांची उपस्थिती होती. तुळशीचे महत्त्व. निसर्गाचे उपचार करणारी औषधी वनस्पती हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचन सुधारते आणि तणाव पातळी कमी करते. तुळशीमध्ये उपचार करण्याची जबरदस्ती शक्ती आहे, त्यामुळे तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. तुळशीचे 3 मुख्य प्रकार भारतात वाढताना दिसतात, हे विशेष. सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे.